SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त कुल्फी बनवूया अशी दाणेदार। आता मी 1 लिटर दूध घेतले, 1 लिटर दूध घेतले, त्याच्यातलं थोडंसं थंड दूध मी साईडला काढून ठेवलंय आणि ही थोडंसं गरम आहे, म्हणजे हात आपण टाकू शकतो एवढं गरम आहे। आता मी घेते बनवायला आणि हे मिल्क फॅटवाला दूध आहे। आता याच्यात मलाई जास्त असते, ते मलाई पण आपल्याला त्याच्यातच हलवून घ्यायची आहे आणि कमी बारीक गॅसवर ठेवायचं आहे। मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, दूध खाली चिटकायला नको पाहिजे म्हणून मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि बारीक गॅस ठेवायचा। आता मी काजू घेतले, हे आपले 1/4 कप घेतले आहे काजू। आता 1/4 कप आपण काजू घेऊया। बदाम, बदाम पण तेवढेच घेऊया जेवढे काजू आहेत तेवढे बदाम। आणि 1/2 कप कस्टर्ड पावडर घेऊया, ते पण याच्यातच टाकूया। आणि 4 छोट्या इलायच्या घेतल्या हिरव्यावाल्या, तर असे तोडून टाकूया। याच्यातच वाटून घेऊया आपण। याची पावडर करून ठेवली ना तर आपल्याला दुसरं आईस्क्रीम बनवायला कसं पण याच्यात काम येते। तर वाटून घेऊया। हे बघा मस्त कलर आलाय छान, आपल्या कुल्फीला पण छान कलर येणार। आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। माझी पिठी साखर आहे, ही साखर जास्त गोड असते, अख्खी साखर कमी गोड असते, म्हणून मी थोडंसं 1/4 कप साखर घेतली। आपण याच्यातच मिक्स करून वाटून घेऊया याला। याच्यातच राहायचं। हे बघा छान मिक्स झालं, आपली साखर म्हणजे असे खडेवाले असते ते पण मिक्स झाली आपली। आता याला साईडला ठेवूया। आता हे आपलं मिक्स केलेलं आहे ते वाटलेलं आहे, आपण काढून घेऊया। छान अशी मस्त पावडर झाली आहे। आता नेक्स्ट टाइम तुम्ही आईस्क्रीम बनवणार, वेगळं काय बनवणार, त्याच्यात तुम्ही टाकू शकता। 3 ते 4 महिने चांगलं चालतं हे। आता 1/4 कप आपण वाटलेला पावडर आहे तो घेते, याच्यात टाकते मिक्सरमध्ये आणि थंड दूध मी काढून ठेवलेलं ते पण टाकते। आता याला आपण वाटून घेऊया। असं मस्त पावडर झालं आहे आपलं। आता हे आपण दूधमध्ये टाकायचं। दूध आपलं बघा किती कमी होत जात आहे आणि दूधला आहे ना मलाई आली तर ते दूध मध्येच मिक्स करून द्यायचं साईडनं, म्हणजे ते पण आपलं गरम होत राहतं। दूध आपलं खूप आटलंय, म्हणजे खूप असं जास्त घट्ट नाही आहे अजून। याला आपण पावडर टाकणार तेव्हा आपलं घट्ट होईल। आता मी हे आपलं वाटून दाखवलं मी तुम्हाला, कस्टर्ड पावडर आणि दूध ते टाकते। आता आपण कस्टर्ड पावडर वाटून घेतले दूधमध्ये, थंड दूधमध्ये वाटले, आता ते टाकूया आपण। याला सारखं हलवत राहायचं, नाही तर जळून जाणार। ते खाली चिटकून जातं ते,
कस्टर्ड पावडर आपलं भांड्याला लागतं ते खाले, असं लागू द्यायचं नाही आपल्याला. आता याच्यात मी साखर आपल्याला लागणार परत. आता 1/4 कप मी साखर घेते. पिठी साखरच आहे माझ्याकडे, ते टाकते. आहे अख्खी साखर, पण आता ही माझ्याकडे होती म्हणून म्हटलं वापरून टाकते. गोड होईल व्यवस्थित. मिक्स करूया. गॅस आहे ना बारीकच ठेवायचा, फास्ट करायचा नाही. लक्ष ठेवून बनवायचं. याला खूप पेशंट लागतो. घाईघाईनं होत नाही. याला एकदम आरामात बनावं लागतं. माझे दुपारचे 3 वाजले तेव्हा बनवते मी. सगळं काम आवरून झाल्यानंतर मग आपल्याला घाईनं असते. आता गोड पण तुम्ही चाटून बघू शकता थोडंफार, असं काय नाही. चाटून बघितलं की गोड माहिती पडेल, साखर टाकू शकता तुम्ही. आता आपण घरी बनवतोय, घरी बनवलं म्हणजे आपलं थोडंसं कमी जास्त होतं, त्या हिशोबानं आपण करून घ्यायचं. मी 1/4 कप मी मिल्क पावडर पण टाकते. ह्याचे गाठा नको पडले पाहिजे म्हणून व्यवस्थित एकसारखं हलवत राहायचं. आमची बिल्डिंगचं काम चालू आहे, तर सगळं धूळ माती खूप म्हणजे खूप पसारा आहे. म्हणून माझ्या रोज रेसिपी येत नाही रेसिपी, कारण की आवाज खूप आहे. हे बघा आता पण आवाज येत असेल तुम्हाला. तोडफोड भंगार होतंय सगळं बिल्डिंगची. हे बघा सोसायटीने काम काढलंय, तर ते काम होतंय. आता 3 ते 4 महिने लागणार. हे बघा आपलं असं थिक पाहिजे आहे. मलाई आहे ना कुठे कुठे ते जरा मिक्स करते. ते पण सगळं दाबून चोरून टाकून द्यायचं आतमध्ये. आता आपण गॅस बंद करूया. आपल्या आईस्क्रीमची रेसिपी तयार झाली आहे. केला गॅस. आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. अजून थंड झालं ना की अजून घट्ट होईल ते. आता आपलं बेटर मस्त थोडंसं गरम आहे, म्हणजे टाकू शकतो एवढं थंड झालं आहे. आता मी हे कप घेतले. आपलं चहा प्यायचे कप असतात, आपल्या घरात काय पार्टी वगैरे असली ना तेव्हा वापरतो, त्याच्यातलेच आहेत आमचे उरलेले. हे कप घेतलेत. आणि मी पहिले आईस्क्रीम बनवायचे तवाचे मी आणलेले आहे, ते 2 आहेत माझ्याकडे, त्याच्यात 2च बनतील आता. हे बघा असे 2 आहेत. खूप जुने आहेत माझे आले, खूप जुने आहेत. आता आपण थोडेसे बदामचे तुकडे टाकूया. मिक्स करून घेऊया. किसून पण घेऊ शकता तुम्ही. खाताना ना असे दाणे लागतील मग छानपैकी. आणि आपल्या बेटरला पण मस्त दाणे आलेत. आता मी हे
पिस्ताचे चुरा करून घेतलाय, किसून घेतले मी पिस्ता. आता आपण हे टाकूया याच्यामध्ये. तुम्ही ग्लासमध्ये पण भरून ठेवू शकता. लांबा ग्लास असतो ना आपला पाणी प्यायचा, त्याच्यात पण भरू शकता. किंवा मग तो आपण पाणी पितो प्लास्टिकचा ग्लास, त्याच्यात पण भरू शकता. आता आपण टाकूया, हलवून घेऊया थोडंसं. जास्त फुल भरून नाही ठेवते मी, थोडंसं कुल्फीचा आकार येणार एवढाच ठेवते. आता याच्यात भरूया आपण. याला सपोर्ट लागतो. याच्यात अजून थोडंसं टाकूया वरून. आपण टोचून देऊया. आता आपण याला ठेवूया फ्रीजमध्ये 2 तासासाठी. 2 तास तर लागणार. फ्रीजरमध्ये ठेवायचं वरती. बनवलेला ना, तो आता आपला असा डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचा. मग आपल्याला नेक्स्ट टाइम लागणार. आता तुम्हाला मी फ्रेश क्रीमची आईस्क्रीम दाखवणार एक दिवशी. त्याच्यात टाकणार आहे. आता हे 3 महिना याच्यात केसर असेल ना तुमच्याकडे, केसर टाका. मी केसरचा वापर कशातच केला नाही. फ्रीजमध्ये ठेवा, 3 महिने आरामात चालणार. घेतली बाहेर. कलर बघ किती छान आला आहे. माल कमी पडला जबरदस्त. असं मम्मी तू घरात घुसताच असं काहीतरी गोष्ट देत जा, म्हणजे असं मन असं खुश होतं. आईस्क्रीम बघा गाईज, माझ्या मम्मीने बनवले. प्लीज ट्राय करा घरी. ओके, माझं बेस्ट काय बोलतात त्याला, फीडबॅक.
फॉर यू. प्लीज ट्राय अँड कमेंटमध्ये कन्फर्म करा आणि सांगा कसं आहे. नक्की ट्राय करा. नक्की ट्राय करा. ओके बाय. आरामात. हे काढ. हे मेन दाखवायचं. बरोबर दाखव. ताट असं दिसला पाहिजे ना. बोल तू. चालू आहे व्हिडिओ. हा. नाही, हे बघ. खूप सुंदर आहे. असं नको. असं असं ठेव. असं असं ठेव. बोल. पगळते. हे बघा आमची आईस्क्रीम रेडी झाली आहे. छान. तुम्हाला नक्कीच आमची रेसिपी आवडणार. लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमची रेसिपीला असंच भरपूर प्यार द्या. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही खूप पण सुंदर नक्की बनलं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. छान बनली. परत मी तुम्हाला एक दाखवणार क्रीमची, जी दुकानात भेटते ना. रबडी कुल्फी आहे ना, सेम तशी हा. लागते. खूप सुंदर आहे. नक्की ट्राय करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा. थँक्यू.